नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनॉग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी या वर्गासाठी आज आपण बालभारती मराठी इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 1 जे कवितेचं नाव आहे भारत देश महान, ही कविता आज आपण या आजच्या तासामध्ये काय करणार आहोत, आपण शिकणार आहोत। या कवितेला ज्याने लिहिलेलं आहे त्या कवीचं नाव आहे कवी माधव विचारे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पवनॉग अकॅडमी यूट्यूब चॅनल आणि PWA लाईव्ह यूट्यूब चॅनल या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर पवनॉग अकॅडमी ॲप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड केला नसाल तर प्ले स्टोरवर जाऊन ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि आपल्या मित्राला सुद्धा ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगा। आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये सर्व अभ्यासक्रम आपल्यासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे, ते सुद्धा मोफत। तर विद्यार्थ्यांनो, या संधीचा तुम्ही फायदा घ्या, तुम्हाला अवश्य फायदा होईल असं आम्हाला वाटतं। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी कविता आहे पहिली कविता, या पहिल्या कवितेला आपण काय करूया, सुरुवात करूया। तर बघा, कवितेचं नाव आहे भारत देश महान। आता या कवितेला ज्याने लिहिलेलं आहे त्या कवीचं नाव आहे कवी माधव विचारे। आपण सुरुवातीला कवीच्या जीवनाविषयीचा अल्प परिचय या ठिकाणी पाहूया। कवी प्रसिद्ध कवी व लेखक, त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत। देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे। या कवीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या काव्यामध्ये यांची जी काव्यरचना असते त्या काव्यरचनेमध्ये देशप्रेम हे भरपूर त्या ठिकाणी भरलेलं असतं। त्याचबरोबर हिमालयाच्या शिखराने सुशोभित असलेल्या आणि गंगा यमुनेच्या सुपीकतेने वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभलेली आहे। प्रस्तुत या गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा संदेश दिलेला आहे। प्रस्तुत गीत हे गीत पुष्पांचा फुलोरा या संपादित काव्यसंग्रहातून घेतलेला आहे। तर आपण या कवितेला, या गीताला आपण काय करूया, सुरुवातीला त्याचं वाचन करूया। काय दिलेले बघा, चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान। बघा काय दिले, चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान। हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूच्या शिरी डोलती, गंगा यमुना आणि गोमती घाली ती पवित्र स्नान। इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा, समतेचा अन विश्वशांतीचा जागवे राष्ट्राभिमान। शौर्याने जे वीरच घडले, रणांगणी ते पावन झाले, भारतभूचे स्वप्न रंगले, चढवून उंच निशान, चढवून उंच निशान। अशा पद्धतीचे हे गीत आहे काव्याच्या माध्यमातून। तर आपण या कवितेचा, या गीताचा भावार्थ काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे पाठ्यपुस्तक नसेल तर कृपया करून तुम्ही पाठ्यपुस्तक सोबत घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला पाठामध्ये येणाऱ्या अडचणी हे तुम्ही त्याच ठिकाणी नोंदवून घेसाल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या गीताला सुरुवात करूया। चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान। बघा, कवी माधव विचारे या ठिकाणी म्हणतात की आपल्या
भारत देशाला पूर्वीपासूनच महानतेचा वारसा लाभलेला आहे. भारत आपला देश, आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्वी काळापासून अनेक थोर व्यक्ती होऊन गेलेत. आपल्या भारत देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच अनेक थोर व्यक्ती होऊन गेले. मग त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, ज्योतिराव फुले, शिवाजी महाराज, त्यानंतर स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, असे वेगवेगळे जे थोर पुरुष आपल्या भारत देशामध्ये होऊन गेले. त्यामुळं काय आहे की आपला देश महान आहे, महान होता आणि महान राहणारच आहे. अशा आपल्या या देशाची आपण काय करूया, महती गाऊया. आपण या देशाची आपण गाणी गाऊया. हिमालयाची हिमशिखर येती, भारत भूच्या शिरी डोलती, गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्थानी. आता शिरी म्हणजे डोकं. शिर म्हणजे काय, डोकं. आता घालिती म्हणजे घालणे. भारत भूच्या म्हणजे भारत भूमीच्या, भू म्हणजे जमीन, शिरी डोलती म्हणजे डोक्यावर, शिर म्हणजे डोकं आणि डोलती म्हणजे डोलणे. स्नान, स्नान म्हणजे अंघोळ. हे शब्द जे आहेत कठीण शब्द, हे तुम्ही लगेच लिहून घेत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. बघा, हिमालयाची हिमशिखर येती, भारत भूच्या शिरी डोलती. जे हिमालय आहे जगातील सर्वात उंच शिखर, म्हणून हिमालयाचं नाव आपल्याला काय दिलेलं आहे सांगता येईल. हिमालयातील सर्वात उंच पर्वतरांगा म्हणजे हिमालयीन पर्वतरांगा. या बर्फाच्छादित पर्वतरांगा आपल्या भारत देशाच्या डोक्यावर डुलत आहेत. आपल्या भारत देशाच्या डोक्यावर काय करत आहेत, ते डुलत आहेत. जणू हे असे भासत आहे जसे भारत भूमीने आपल्या मस्तकावर मुकुट परिधान करून आणि आपल्या मस्तकावर मुकुट परिधान केलेला आहे यामध्ये. आणि आपल्या या देशातून पवित्रतेने वाहणाऱ्या गंगा, यमुना, गोमती या नद्या जणू भारत भूमीला अंघोळच घालत आहे असे भासते. त्यामुळे आपली जी भारत भूमी आहे ती पवित्र झालेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ओळीमध्ये कवी माधव विचारे म्हणतात की जे जगातील सर्वात उंच शिखर, जे पर्वतरांगा आहे, जे हिमाच्छादित पर्वतरांगा आहेत, हे पर्वतरांगा आपल्या काय केले, भारत भूमीच्या डोक्यावरती डोलत आहेत. आणि असं वाटत आहे की भारत भूमी काय केलेली आहे, आपल्या मस्तकावरच मुकुट परिधान केलेली आहे. आणि आपल्या देशातून ज्या पवित्रतेने वाहणाऱ्या नद्या आहेत, त्यामध्ये गंगा नदी, यमुना नदी आहे, गोमती आहे, हे नद्या जणू भारत भूमीला अंघोळ घालून एकदम पवित्र पद्धतीने पवित्र करत आहेत आणि आपली भारत भूमी ही पावन झाली आहे. असं या आपल्याला काय सांगता येईल, या पाठाच्या, या कवितेच्या या ओळीतून आपल्याला काय करता येईल, व्यक्त करता येईल. त्याच बघा पुढं, इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा, समतेचा अन विश्वशांतीचा, जागवी राष्ट्राभिमान. कवी माधव विचारे म्हणतात की आज आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 या रोजी स्वतंत्र झाला. तेव्हापासून आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो. परंतु या भारताला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या जीवाची बलिदान अनेक शूरवीरांनी दिलेलं आहे. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या इतिहासामध्ये अनेक शूरवीरांनी आपल्या जीवांची आहुती दिली, प्राणाचं बलिदान केलं आहे.
त्याच्या रक्ताची किंमत आपल्याला मोजावी लागली आहे. आपल्याला सहसा स्वातंत्र्य मिळाले का? नाही. स्वातंत्र्य मिळण्यामागे अनेक शूरवीरांचं रक्त वाहून गेलेलं आहे. अनेक शूरवीरांची प्राणाची आहुती गेली, त्या ठिकाणी प्राणाचं बलिदान करावं लागलं. तेव्हा कुठं जाऊन आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. बघा, आपल्याला आज त्या सर्व शूरवीरांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो. इतिहासामध्ये या स्वातंत्र्य वीरांचे, या जे वीर आहेत शूरवीरांचे शौर्याचे आणि पराक्रमाचे आपल्याला धडे दिलेले आहेत. आपल्या देशाने संपूर्ण विश्वाला, आपल्या भारत देशाने संपूर्ण विश्वाला समता आणि विश्वशांतीचा पाठ शिकवलेला आहे. कारण की भारत देश लोकशाही देश असल्यामुळे या ठिकाणी विविध जातीचे, विविध पंथाचे लोक समान राहतात. या ठिकाणी अनेक जातीचे लोक मिळून मिसळून राहतात. कारण की भारत हा सर्वात मोठा लोकशाहीचा देश म्हणून मानला जातं आणि भारताला विश्वशांतीचा आणि समतेचा एक देश म्हणून ओळखला जातो. आणि अशा विश्वशांतीच्या देशाचा आपल्या अशा राष्ट्राबद्दल आपल्याला सदैव अभिमान असला पाहिजे, असं कवी माधव विचारे या ठिकाणी आपल्याला काय सांगतात. या होळीच्या माध्यमातून आपल्या राष्ट्राचं बद्दलचा अभिमान आणि आपल्या शौर्यवीराची गाथा, किती शूरवीरांनी आपल्या या भारत भूमीसाठी स्वतःचं रक्त सांडलं, स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, असं कधी आपला स्वतःचा विचार केला नाही. त्यांनी प्रत्येक वेळेस भारत देशाचा विचार केला. त्यामध्ये भगतसिंग असो, सुखदेव असो, राजगुरू असो. भगतसिंगांनी तर आपल्या आयुष्याची सुरुवातच त्यांनी क्रांतिकारी जीवनापासून सुरू केली होती. जेव्हा भगतसिंगाला फाशी दिली, त्यानंतर सुखदेव, राजगुरू असे विविध जे शूरवीर होऊन गेले, या शूरवीरांच्या आहुतीमुळं आज आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो. आणि आपल्या भारत देशाची ही शूरवीरता अगोदर इतिहासापूर्वी आलेली आहे. आणि आपला भारत देश हा लोकशाहीपूरक देश असल्यामुळं आपल्या भारत देशाला समता आणि विश्वशांतीचा पाठ शिकवण्याचा देश म्हणून ओळखला जातं. म्हणून अशा भारत देशाचा आपल्याला सदैव अभिमान असला पाहिजे. बघा पुढं काय म्हणतात लेखक, कवी काय म्हणतात. शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले, भारत भूजे स्वप्न रंगले, चढवणी उंच निशा. या भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या शूरवीरांनी आपले जीव गमावलेले आहेत, ते सर्व शूरवीर या पवित्र भारत भूमीवर पावन झाले आहे. त्याच्या या आहुतीमुळे आपला भारत देश, आपल्या भारत देशाचे आजचे स्वप्न आपण रंगू शकलो. आपले असेच जे निशाण आहे ते उंच अभिमानाने सदा उंच आणि उंचच फडकत राहू, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, शौर्याचे जे वीर लढले, ज्या शूरवीरांनी आपल्याला या देशामध्ये, या भारत भूमीमध्ये त्यांनी शौर्याचं कार्य केलं, त्या ठिकाणी त्यांनी लढाया केल्या आणि स्वतःच्या जीवाची आहुती दिली, त्यांनी आपला जीव गमावला गेला. त्यांच्या या रक्तामुळं आपला भारत देश, आपली भारत भूमी ही पावन झाली. आणि आपलं भारत भूमीचं जे स्वप्न होतं, तो स्वप्न यांच्या आहुतीमुळे काय झालं, आपलं भारत भूमीचं स्वप्न आज रंगलेलं आहे. अशा आपले जे निशाण आहेत ते अभिमानाने उंचच उंच आणि उंच फडकत राहो. भारत देश हा असाच पुढे विकसित होत जाऊ, असं आपल्याला या राष्ट्राभिमानाबद्दल आपल्याला सांगता येईल. आपल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या राष्ट्राबद्दलचा अभिमान बाळगला पाहिजे. आपला देश हे आपण जर एकदम सांभाळलं, आपल्या स्वतःपासून जर आपण सुरुवात केली, तर आपला भारत देश आपण लवकरच विकसित राष्ट्र म्हणून
आपण काय करू, राष्ट्राकडे, विकसित राष्ट्राकडे आपण नेण्याचं मार्ग आपण मोकळा करू. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे गीत म्हणजेच ही कविता या ठिकाणी आज संपली. छोटीशी कविता होती. मला आशा आहे की पूर्ण कवितेचा भावार्थ तुम्हाला अवश्य कळाला असेल. त्याचबरोबर तुम्हाला सर्व कवितेचं कठीण शब्द सुद्धा तुम्हाला, त्याचे कठीण शब्दाचे अर्थ सुद्धा तुम्हाला कळले असतील ही अपेक्षा करतो. आणि परत एकदा पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर PWA लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर पवन वाघ अकॅडमी नावाचा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि पाहत रहा पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.